नमस्कार. ओल्या नारळातून सहज खोबरे काढून झटपट त्याचा महिनाभर टिकेल असा चव कसा बनवायचा हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. सणासुदीला गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी कधी नारळाचा ओला चव लागेल तर कधी डेसिकेटेड कोकोनट. पण या सर्वांसाठी नारळ फोडणे, खोबरे काढणे, ते खोवणे, किसणे या सर्व गोष्टी, किचकट गोष्टी, काही ट्रिक्स वापरून आपण सहज पद्धतीने कशा करायच्या ते पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपण महिना ते दीड महिना टिकणारे डेसिकेटेड कोकोनट कसे बनवायचे ते पाहूया. यासाठी एक नारळ आपण फोडून घेतलेला आहे. नारळ शक्यतो गोलसर फुटेल असे पण पाहायचं आहे. आणि त्यानंतर ह्या नारळाचे जे आहेत ते आता त्यातनं आपल्याला खोबरं बाहेर काढणं ही खरी मुश्किल गोष्ट असते. ती कशी काढायची ते पाहूयात. पण त्याआधी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर यासाठी आपल्याला जे डेसिकेटेड कोकोनट बनवायचं आहे त्यासाठी आपण नारळ जे आहेत ते थोडेसे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी ते कुकर घेतलेलं आहे. आपल्याकडे जर भांडं असेल खोलगट तर भांडं घेतलं तरीही चालेल. आणि भांड्यात किंवा कुकरमध्ये असं पाणी घ्यायचं आणि त्यात आणखी एखादं भांडं, वाडगं, बाऊल जे काही असेल तुमच्याकडे ते ठेवायचं आणि त्याच्यावरती नारळाचे हे जे आपल्या आहेत वाट्या त्या ठेवून घ्यायच्या. आणि आता हा गॅसवर आपण कुकर ठेवून देऊयात आणि त्याच्यावरती आपण कुकरचं झाकण नाही लावत आहे, कारण की कुकरचं झाकण लावलं तर त्याच्या शिट्ट्या निघतील आणि आपल्याला शिट्ट्या नाही काढायच्या. म्हणून ह्याच्यावरती मी एक साधं झाकण ठेवून देते आणि असं झाकण ठेवून आपण साधारणपणे 30-25 मिनटं वगैरे वाफवून घेणार आहोत. हे बघा, 20 मिनटानंतर मी पाहिलं पण आणखी थोडीशी वाफ द्यावी असं वाटतंय मला. म्हणून मी पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला आपण एक वाफ देऊन घेऊयात. म्हणजे साधारणतः 25 वगैरे मिनटं, 20 ते 25 मिनटं हे वाफवून घ्यायचे असे. कारण की आपल्याला डेसिकेटेड कोकोनट करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर ते टिकायलाही खूप दिवस मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट नाही करायचं, पण नारळातनं जर करवंटी वाटी जी आहे खोबऱ्याची ती पूर्णपणे बाहेर काढायची असेल तर ही एक पद्धत म्हणून आपण वापरू शकता. नारळाचा वाफवून घेऊन हे बघा, आपण पाहू शकता छान वाफवला गेला आपण आणि नारळाने रंगही नाही बदललेला. आणि अगदी थोड्याच वेळात थोडे कोमट असतानाच ह्या करवंट्या आपण घेतलेल्या आहेत. आणि आता त्यातनं आपण लगेचच खोबरं वेगळं करायला घेणार आहोत, कारण की खूप गार झाल्यावर सुद्धा ते निघणं थोडंसं आणखी त्रासदायक ठरू शकतं. तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर यासाठी मी उलातनं घेतलं आहे, त्याच्या मागच्या भागानं किंवा धार, आपल्याकडे जर जाडसर सुरी वगैरे असेल ती सुद्धा घेऊ शकता. पहिल्यांदा खोबऱ्याच्या वाटीचे जे भाग आहेत ते आपण असे सोडवून घेऊयात, म्हणजे काय होईल ते लवकर निघायला आपल्याला मदत होईल. अगदी तुम्ही ते नाही तर फोडून काढलं तरी चालेल. हे बघा, अगदी सहजतेने आपलं खोबरं त्यातनं निघालं आहे बाहेर. दुसरी वाटी तशीच आपण काढून घेऊयात. अगदी थोडासा प्रयत्न करून हे लगेच निघतं, कारण की हाच मोठा टास्क असतो. हे बघा, आणि अशा अखंड वाट्या त्यातनं निघतात, त्यामुळे ही पद्धत छान आहे आपल्याला हे. आणि आपल्याला जेव्हा हे डेसिकेटेड कोकोनट बनवायचं असतं तेव्हा त्याच्या मागची सालं काढणं गरजेचं असतं. तर असं वाफवून घेतल्यामुळे त्याची सालं थोडीशी सॉफ्ट होतात आणि निघण्यास लवकर मदत होतात. या वाट्या मी थोड्याशा धुवून घेतल्या आणि आता ते त्याच्यावरचं जे काळं साल आहे मागच्या बाजूचं ते आपण काढून घेतो आहे. आपण असं पिलरने सुद्धा काढू शकता, पण मला पिलरपेक्षाही जास्त सुरीने काढायला सोपं वाटतं आहे, म्हणून मी इथे सुरीच वापरणार आहे. आपल्याला शक्य असेल धारदारचं पिलर असेल आपल्याकडे तर पिलर वापरू शकता आपण. सुरी ही थोडीशी धारदार असेल म्हणजे हे लवकर निघतं. कारण की डेसिकेटेड कोकोनट किंवा आपल्याला नारळाची पांढरी शुभ्र बर्फी बनवायची, अशा वेळी आपल्याला असं नारळाच्या पाठीमागचं जे तांबूस किंवा काळसर जो भाग असतो हा काढून घेणं गरजेचं असतं. तर असं वापरून घेतल्यामुळे हे फार लवकर निघण्यास मदत होते. हे बघा, आपण व्यवस्थित त्याचा सगळा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्याच्या छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. आपण खोवून नाही घेणार आहे. आपल्याकडे खोवणी असेल आणि आपल्याला ते जमत असेल त्याच्यावर तर खोवू शकता, पण न खोवता आपण अगदी सहजतेने अगदी 5 मिनिटात नारळाचा चव कसा बनवायचा पांढरा शुभ्र, तर त्यासाठी हे असा नारळ आपण सुरीने कापून घ्यायचा आणि वाफवून घेतला, त्यामुळे तो अगदी सहज कापला जातो. फटाफट त्याचे आपण छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बघा. आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आपण हे बारीक करणार आहोत, छोट्या भांड्यात बारीक नाही करणार आहोत. कारण की छोट्या भांड्यात जर केलं तर ते चटणीचं असतं, त्यामुळे त्याचा अगदी खोबऱ्याचा
गोळा होऊन जातो आणि पाणी पण खूप सोडतं मग खोबरं. त्यामुळे मिक्सरच्या या अशा मोठा जे ज्युसरसारखं भांडं आहे आपलं, त्यामध्ये आपण हे खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि पल्स मोडवर आपण ते फिरवून घेणार आहोत मिक्सरला, चालू बंद करत. हे बघा, अशा रीतीने हे साधारण आपलं खोबरं वाटून झालेलं आहे मिक्सरवरती एकदा. पण आणखी थोडंसं बारीक व्हायला हवं आहे म्हणून पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे. पल्स मोडवर घेतलं म्हणजे चालू बंद करत जरी आपण केलं तरीही चालेल. आणि आपण पाहू शकता असा मोकळा साधारणतः ओलसर पण तरी पण असा खूप असा घट्ट गोळा न होता आपला हा अगदी खोणीने खोल्यासारखा खोबऱ्याचा चव तयार आहे. पण आता आपल्याला ह्याचा असाच चव आपण खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा नारळाचं भात बनवण्यासाठी कुठेही वापरू शकता जिथे आपल्याला असा चव हवा आहे. परंतु आपल्याला हा आता चव परतून घेतोय आपण गॅसवर मंद आचेवरती, कारण की आपल्याला हा 1 ते 1.5 महिना नीटपणे स्टोअर करता यावा, म्हणजे ह्याचं डेसिकेटेड कोकोनट तयार व्हावं म्हणून हा आपण मंद आचेवरती छान परतवून घेतोय. हे परतवून घेताना 15 मिनिटं आपल्याला साधारणतः वेळ लागू शकतो. पण हे काम आपण मंद आचेवरच करणार आहोत. अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे. हे बघा, हळूहळू त्यातलं पाणी मॉइश्चर बरंचसं निघून जात आहे आणि आपण त्याचा रंग बदलून नाही द्यायचा. अशा रीतीने बघा असं मोकळं छान आपलं खोबरं तयार झालेलं आपल्याला दिसतंय. थोडेसे त्यामध्ये ते मोठे कण जे आहेत ते राहिलेले दिसत आहेत, तर आपण थोड्या वेळाने ते ताटामध्ये पाखडून घेऊयात किंवा मोठी जर चाळण असेल आपल्याकडे तर चाळून घेतलं तरी चालेल किंवा ताटात पाखडून घेतलं तरीही चालेल. तर अशा रीतीने हा जो आपला डेसिकेटेड कोकोनट साधारणतः 15 मिनिटं गॅसवर मंद आचेवर परतून तयार झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला बाहेर जाऊन डेसिकेटेड कोकोनट महागातला आणण्याची गरज नाही आहे. ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी थोड्या वेळातच आपण घरच्या घरी बनवून तयार ठेवलं आहे आणि हे आपण अगदी व्यवस्थित स्टोअर केलं तर 1 महिना फ्रीजशिवाय सहज राहील. हे बघा किती छान आपलं हे डेसिकेटेड कोकोनट तयार झालं आहे. तर आता हे थोडा वेळ आपण गार करण्यासाठी ठेवून देऊयात आणि गार झाल्यानंतर हे बघा थंड झालं आहे. आता ते व्यवस्थित आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे ठेवून देणार आहोत. हे बघा आपण पाहू शकता अगदी मोकळं सडसडीत झालं आहे. या बाऊलमध्ये आपण आता हे काढून ठेवून देऊयात, कारण की जेव्हा आपल्याला काही मिठाया बनवतो, पेढे लाडू बनवतो तेव्हा ते घोळवण्यासाठी आपल्याला डेसिकेटेड कोकोनटची गरज असते. तेव्हा हे घरच्या घरी बनवलेलं आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार आहे. किंवा कधी कधी खोबऱ्याच्या करंज्याहीसुद्धा आपण डेसिकेटेड कोकोनट बनवतो. तर असं हे घरच्या घरी बनवलेलं डेसिकेटेड कोकोनट तयार आहे. त्यासाठी बाहेरनं विकत आणण्याची काहीच गरज नाही आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहू शकता. तर असं हे डेसिकेटेड कोकोनट आता आपण व्यवस्थित झाकण लावून ह्यासाठी एअरटाईट कंटेनर वापरायचं आहे मात्र महत्त्वाचं आहे आणि एखाद्या कोरड्या अशा जागेवर ठेवून देणार आहोत. हे साधारण 1 महिना सहज व्यवस्थित राहतं आणि त्यापेक्षाही जास्त जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. साधारण 1.5 ते 2 महिने हे नीट राहू शकतं फ्रीजमध्ये. तर अशा रीतीने आपलं महिनाभराचं आपण काम सणासुदीच्या दिवसातलं संपूर्ण केलेलं आहे. तर आता आपण दुसरी पद्धत पाहतोय. या पद्धतीमध्ये महत्त्वाची म्हणजे आपल्याला नारळातनं खोबरं बाहेर कसं काढायचं सोप्या पद्धतीने, ही दुसरी पद्धत पाहतोय. की या पद्धतीत आपण वाफवून नाही घेणार आहे. तर हे खोबरं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं साधारण 1.5-2 तास, म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 तास आणि जास्तीत जास्त आपण 1 दिवसभर म्हटलं तरी ठेवू शकता. आणि त्यानंतर आता मी हे फ्रीजमधनं काढून घेतलं आहे आणि फ्रीजमधनं काढल्यावरती आता ते थोडंसं नॉर्मल करून घेणार आहोत आणि ते त्या करवंटीपासून लवकर सुटावं सहजतेने म्हणून मी हे फ्रीजमधनं काढलेलं जे खोबरं आहे नारळाच्या वाट्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये घालून ठेवते. त्या वाट्या व्यवस्थित पाण्यात बुडल्या जातील इतपत पाणी आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा आणखी मी त्याच्यावर पाणी घालून घेतले. अगदी नारळाच्या वाट्या त्यात छान बुडल्या आहेत. साधारण 15 ते 20 मिनिटं आपण ह्या वाट्या अशा बुडत ठेवूया, म्हणजे आपल्याला त्यातनं खोबरं अगदी सहजपणे आपण बाहेर काढू शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल नारळ फोडल्यानंतर खोबऱ्याची, तेव्हा ही पद्धत आपण सहज वापरू शकतो. की सुरुवातीला आपण नारळ फोडला, तो फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर काढला, पाण्यात घालून ठेवायचा की लगेच
आपल्या नारळातनं खोबरं सहज बाहेर काढू शकतो. अगदी आपल्याला जेव्हा चटणी बनवायची असते इडली चटणीच्या वेळी तेव्हाही वापरू शकता. हे बघा, उलातण्याच्या पाठीमागचा भागच मी वापरते आहे काढायला. आपल्याकडे जाडसर सुरी असेल तर आपण तेही वापरू शकता. अगदी व्यवस्थित आणि पड्डीशी हे निघतं. मोकळा झालेला एक तुकडा त्याचा अगदी सहज निघून आला आहे. हे बघा, व्यवस्थित आता त्यातनं आपण अगदी अख्खी वाटी निघालेली आहे खोबऱ्याची आणि पांढऱ्या शुभ्राची. आणि दुसरी वाटी आपण आता तशाच प्रकारे काढून घेऊया. हा असा ओल्या नारळाचा चव आपल्याला मोदक बनवण्यासाठी उपयोगी होतोय. इथे मी या ओल्या नारळाचा चव करण्यासाठी ह्याचा जो पाठीमागचा जो भाग आहे काळसर किंवा लालसर जो असतो नारळाप्रमाणे, तर मी काढून न घेता डायरेक्टच त्याच्या फोडी करते. कारण की जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा काही तो आपल्याला अगदी खोबऱ्याचा चव जो आहे तो अगदी पांढरा शुभ्र असण्याची काही गरज नाही आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या पाठीमागचं काळा किंवा लाल भाग काढून घेतो तेव्हा त्याची पौष्टिक तत्व थोडीशी कमी होतात. म्हणून मी ती इथे काढून घेत नाही आहे. जेव्हा आपल्याला करंजी करायची आहे, मोदक करायचे, कारण की ते स्टफिंग म्हणून आतच जाणार आहे, तेव्हा मला नाही वाटत आहे की त्याच्या मागची साल काढून घ्यायची काही गरज आहे. आपल्याला जर काढायची असेल तर आपण काढू शकता सुरीने किंवा पिलरने, पण मी तशीच वाटून घेते आहे. आणि आपला मिक्सरमध्ये मोठ्या भांड्यातच हा आपण चव करायचा आहे. छोट्या चटणीच्या भांड्यात कधीही नारळाचा चव करायचा नाही, कारण की त्यातनं त्याचं पाणी बाहेर येतं आणि त्याचा एकदम गोळा तयार होतो. यासाठी पल्स मोडवरती मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण हे खोबरं जे आहे हेही आत्ता फिरवून घेतलेलं आहे पल्स मोडवरती. आणि आपण पाहू शकता छान आपला नारळाचा चव तयार झाला आहे. कोणी म्हणणारही नाही की हा खोवणीवर खोवला आहे. त्यामुळे खोवणीने खोवल्याची पदार्थाला जी चव असते ती आपल्या पदार्थाला यामुळे मिळणार आहे. कारण की किसल्यापेक्षा खोवल्याची चव पदार्थाला खूप छान येते. तर अशा रीतीने आपला हा ओल्या नारळाचा चव सुद्धा तयार आहे. तर अशा या 2 पद्धती आपल्याला कशा वाटल्या नारळ फोडायच्या हे नक्की सांगा. डेसिकेटेड कोकोनट आणि ओल्या नारळाचा चव हे दोन्ही, आणि हा ओल्या नारळाचा जो केलेला चव आहे तो साधारणतः फ्रीजमध्ये 1 आठवडाभर तरी नीट राहू शकतो. नीट व्यवस्थित पॅकबंद करून ठेवलात तर अशा रीतीने आपण हे दोन्ही करून बघा. दोन्ही पद्धतीने करा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्याला आणखी कशा प्रकारच्या रेसिपीज किंवा काय पाहायला आवडेल आपल्या चॅनलवर हेही नक्की कळवा. आजच्या या ट्रिक्समुळे आपले मोदक आणि करंज्या आपण झटपट बनवू शकाल असे वाटते. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.